हाय फ्रेंड्स, मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमचे सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण साडीपासून अमरेला गाऊन शिकणार आहोत. आता आपण बॉडी उंची घेतो आहे, बरोबर. बॉडी उंची आपण शोल्डर टाकतो आहे 5.5 इंच. फक्त बॉडी कट करणार आहोत. आता आपण 5.5 इंच शोल्डर आणि 3.5 इंच गळा रुंदी. पावणे सात इंच शोल्डर, 3.5 इंच गळा, अर्धा इंच शोल्डर डाऊन करतोय, 5.5 इंचाचा मुंडा घेतोय. 7 इंचाचा मुंडा सुद्धा चालेल. 7 इंचाचा मुंडा आपला 38 छातीचा आहे. ही आपण बॉडी मेजर करतोय. 38 छाती म्हणजे 9.5ला प्लस 1.5 इंच म्हणजे 11वर आपण मार्क करतोय. शिलाई मार्जिन धरून 1.5 इंच शिलाई मार्जिन धरून 11ला मार्क. पूर्ण उंची 15 आहे, 1 इंच ॲड करून 16 झाली. 16 इंचाची आपण बॉडी कट करतोय, बरोबर. पूर्ण बॉडी उंची फक्त आधी आपण कट करणार आहोत. कंबर आहे 33 इंच म्हणजे 8.25 प्लस 1.5 इंच आणि 1 इंच टक्सचे असे आपण 10.11वर करतोय. पुढे मागे टक्स घ्यायचं आपण बॉडीला. आता आपण इथे मुंड्याचा शेप देऊ. 1 इंचावर घेतला तरी चालतो मुंडा आणि खाली थोडं अर्धा इंच डाऊन करायचं. हा बॅक मुंडा आहे. फ्रंट आहे 6.5 इंच अधिक अर्धा इंच, 7 इंचावर आपण मार्क करू फ्रंट नेक. आता आपण इथे पानगळा शेप ड्रॉ करतोय. कमरेकडच्या साईडनी अर्धा इंच वर घ्यायचंय. कमरेकडच्या साईडने अर्धा इंच वर घ्यायचं. तुम्ही याप्रमाणे शिवून बघा. कोणत्याही साडीचा शिवा मस्त. हा अर्धा इंच वर घेतला मी कमरेकडच्या साईडनी. तुम्हाला छान कटिंग करता येईल. मी खूप साडीचे अमरेला गाऊन शिवलेत. उंची कमी घेऊन पण आपल्याला शिवता येते. हे आपण आता पूर्ण उंचीतनं 15 इंच बॉडी उंची घेतलेली आहे आणि बॉडी उंचीच्या खाली स्कर्ट तुम्ही मेजर केलं तरीही चालेल, पण मी पूर्ण उंची घेतली 51 आहे, त्याच्यातनं 15 इंच बॉडी उंची घेतली. मग आता ही फक्त बॉडी आपण आता कट करतोय, बरोबर. फ्रंट बॅक दोन्ही एकत्र कट केलेत आपण. फ्रंट उचलला आहे. फ्रंटचा आपण मुंडा शेप पण देणार आहोत आतल्या बाजूने. गळा कट करते. तुम्हाला पण येईल, तुम्ही करा नक्की. काही अडलं तर विचारा मला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन हे बघायला मिळतील. आता बॅकला 3.5 इंचाची आपण गळा रुंदी देणार आहोत आणि बॅक गळा टाकणार आहोत 5 म्हणजे 5.5 इंचावर. राऊंड शेप देणार आहोत. 5.5 इंचावर आपण बॅक गळा टाकलाय. मी खूप सारे साड्यांचे ड्रेसही शिवलेत, तेही तुम्हाला कटिंग दाखवेन. आता आपण मुंड्याचा राऊंड मोजणार आहोत हाताचं स्लीव्ज कट करण्यासाठी. त्याची घडी किती आली ह्याच्यासाठी आपण राऊंड मोजणार आहोत मुंड्याचा. तुम्हाला जमेल, तुम्ही पण कटिंग करायला शिका. आता आपण हे हात आहेत 11 इंचाचे म्हणजे 11 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 12 इंचाची आपण घडी घेणार आहोत, बरं. उभं 12 इंच, 3.5 इंचावर कॅप हाईट देणार आहोत. 11 इंचाची स्लीव्ज तयार पाहिजेत. 3.5 इंचावर कॅप हाईट झाली. कॅप राऊंड आहे आपला 6 इंच, त्यामुळे 6 इंचावर आपण तिथं मार्क करणार आहोत. 6 इंच आहे कॅप राऊंड, बरोबर. आता 6 इंच आणि आपण 11ची 11:15ची घडी घेतली होती, ते 11पर्यंत आपल्याला कापड कमी पडतं आहे, पुढे जॉईन करणार आहोत. आता दंडघेराचं मेजर आहे 5.5 इंच. 5.5 इंचावर मार्क करून 1.5 इंच शिलाई मार्जिन देणार आहोत. 5.5 इंच दंडघेर, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता पुढे मी तुम्हाला कापडावर शिवताना जोड मारून ते दाखवेन. इथे जोड घ्यायला लागणार आहे,
हे कापड पुरत नाही आहे. हे आपण स्लीव्ज कट करणार आहोत आणि पुढील मुंड्याचा शेप पण देणार आहोत. काढल्यानंतर मधला नॉच सेंटर नॉच देतोय, पुढील मुंड्याचा शेप देऊ. पुढील मुंड्याचा शेप देणार आहोत याला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन माझे व्हिडिओ मिळत जातील. तुम्ही याप्रमाणे ब्लाऊजचं पण कटिंग करून बघा. माझा आजपर्यंत कोणताही फेल गेला नाही आहे. मी घरूनच स्टिचिंगचं काम करते. खूप सारे साड्यांचे ड्रेस, अम्ब्रेला गाऊन माझ्याकडे शिवायला येतात. तुम्ही कापड घेऊनही अम्ब्रेला शिवू शकता. असं काही नाही साडीचाच शिवला पाहिजे, पण ह्याप्रमाणे शिवून बघा, तुम्हाला नक्की येईल. आता हे फ्रंट मी पदराचा भाग घेतला आहे. फ्रंट आपण पदराच्या भागात कट करणार आहोत. डिझाईन तुम्ही कसंही मॅनेज करू शकता. ह्याला जास्त काही नव्हतं, फोटोत दाखवेन मी. ग्रीन कलरचा पदर होता, बाकी सगळं साडी मरून कलरची आहे, त्यामुळे मधला भाग मी फक्त ग्रीन कलरचा घेते, काठ सोडून. फ्रंट बॅकला फ्रंटचा मुंड्याचा शेप आपण कटिंग करते वेळी देऊच. हे असं लावून घेतलं आहे, हे तुम्हाला कळेल. खालचे काठ आपण मरून कलरच्या स्लीव्जलाही जोडू शकतो. आपण पाहिजे ती डिझाईन आपल्या ह्यानं आपण करू शकतो. माझे नवीन व्हिडिओ जर तुम्हाला कळायला पाहिजे असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ मी हे केले की तुम्हाला लगेच कळतील, सेंड केले की. मी 24 वर्ष हेच करते आहे, त्यामुळे अनुभवाने खूप साऱ्या गोष्टी आपल्याला स्पीड वाढतो. खूप जास्त काम केल्यामुळे काम करण्याचा स्पीड वाढतो आपला. माझं 40 मिनटात एक ब्लाऊज स्टिच करून होतो, तुमचाही होईल. हे आता तुकडे आहेत ते आपल्याला कॅनव्हासला गळे उलटवण्यासाठी यूज करायचे आहेत. हे बाजूला ठेवायचे. आता नेक्स्ट ह्याच्यात मी तुम्हाला खालचं स्कर्ट अम्ब्रेला कसा हे करायचा, त्याला जॉईन म्हणजे नंतर कसं करायचं ते दाखवणार आहे. नक्की येईल, तुम्ही करायला सुरुवात करा. स्लीव्ज पण आपल्याला कट करायचे आहेत. आता हे स्लीव्ज मी मरून कलरवरच घेणार आहे. तुम्ही एक माझा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघून